नमस्कार. तुम्ही सुद्धा तुमचं करिअर हे कम्प्युटर किंवा IT इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये करू इच्छित आहात आणि तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्री यापैकी कोणतं बेस्ट असेल यामध्ये जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटर डिप्लोमा तसेच कम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या दोघांमध्ये फरक आणि दोघांना करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, तसेच तुम्ही या दोघांमध्ये काय शिकणार आहात आणि तुमच्यासाठी जॉब मार्केट कसं असणार आहे डिप्लोमा वर्सेस डिग्री, तसेच तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्हाला या अगोदर कोणीही सांगितल्या नसतील. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बरोबरच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर आपण टाइम वेस्ट न करता पाहणार आहोत की डिप्लोमा आणि डिग्री म्हणजेच कम्प्युटर किंवा ITचा डिप्लोमा करण्यासाठी आणि किंवा कम्प्युटर किंवा ITची इंजिनिअरिंग करण्यासाठी तुम्हाला किती खर्च येऊ शकतो आणि किती टाइम लागू शकतो. जर तुम्ही डिप्लोमा करणार असाल, तुम्ही 10वी नंतर कम्प्युटर किंवा IT इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करणार असाल तर तुम्हाला 3 वर्षाचा कोर्स करावा लागेल. तो जर तुम्ही 12वी नंतर डिप्लोमा करणार असाल तर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशनमुळे तुम्हाला 2 वर्षाचा डिप्लोमा करावा लागेल. तेच जर तुम्हाला IT किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिग्री करायची असेल तर तुम्हाला 12वी नंतर 4 वर्षाची डिग्री करावी लागते. आता दोघांचा खर्च जर आपण पाहिला, कम्पॅरेटिव्हली इंजिनिअरिंग कॉलेजपेक्षा डिप्लोमा कॉलेजची फीज ही कमी असते. म्हणजे जर एखादी इंजिनिअरिंग कॉलेजची फी 1 लाख असेल तर डिप्लोमा कॉलेजची फी ही तुमची 60 ते 70 हजार एवढी असते. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक वर्षाची फी ही डिप्लोमासाठी 60,000 ते 70,000च्या दरम्यान तुम्हाला मिळेल. काही कॉलेजला जास्त सुद्धा असू शकते किंवा काही कॉलेजला यापेक्षा कमी सुद्धा असू शकते, परंतु मी तुम्हाला रेंज सांगत आहे 60 ते 70,000च्या मध्ये तुम्हाला डिप्लोमा कॉलेजचा एका वर्षाचा खर्च असतो. तर 3 वर्षाचा खर्च जर तुम्ही पाहिला तर 2 ते 2.5 लाखापर्यंत तुमचा डिप्लोमाचा खर्च होईल. ते जर तुम्ही इंजिनिअरिंग करायचा विचार करत असाल तर इंजिनिअरिंग कॉलेजची फीज हे 1 ते 1.5 लाखाच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 4 वर्ष जर तुम्ही इंजिनिअरिंगचा खर्च पाहिला तर तुम्हाला 5 ते 7 लाखाच्या मध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगचा खर्च येऊ शकतो. तर एवढा हा तिथे खर्च पाहायला मिळतो डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये. आता जर आपण पुढे गेलोत, तुम्ही डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये काय शिकणार आहात. जर तुम्ही कम्प्युटर आणि IT डिप्लोमा करणार असाल तर तुम्हाला फर्स्ट इयर हे सर्व डिप्लोमाप्रमाणे कॉमन असेल, जिथे तुम्हाला सर्व काही म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे हे विषय शिकवले जातात. तसेच बेसिक C प्रोग्रॅमिंग वगैरे इथून सुरुवात होईल. फर्स्ट इयर हे तुमचे बेसिकली कॉमन असते. तुमचे मेन कोडिंगचे सब्जेक्ट किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT इंजिनिअरिंग, IT डिप्लोमाचे जे सब्जेक्ट असतात ते सेकंड इयरपासून स्टार्ट होतील. त्यामध्ये तुम्हाला C++, जावा वगैरे ह्या लँग्वेज पुढे शिकवले जातील. डेटाबेस रिलेटेड तुम्हाला गोष्टी शिकवल्या जातील. हे सब्जेक्ट तुम्हाला डिप्लोमामध्ये बेसिक लेवलला शिकवले जातात. ते जर तुम्ही डिग्रीला मध्ये पाहिले तुम्हाला याच गोष्टी ॲडव्हान्स लेवलमध्ये शिकवल्या जातात. जावा प्रोग्रॅमिंग तुम्हाला ॲडव्हान्स लेवल शिकवली जाते. तसेच SQL वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला ॲडव्हान्स लेवल डिग्रीमध्ये शिकवल्या जातील. ते आपण 4 वर्षामध्ये तुम्हाला या गोष्टी शिकवल्या जातील. त्यामुळे डिग्रीमध्ये तुम्ही ॲडव्हान्स लेवलची कोडिंग वगैरे शिकाल. त्यानंतर जर पुढे आपण गेलो, जॉब मार्केट. जर तुम्ही IT किंवा कम्प्युटर क्षेत्रामध्ये डिप्लोमा केला तर तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस काय आहेत. तर तुम्हाला सध्या जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिले तर सध्या एवढे इंजिनिअरिंग दरवर्षी बाहेर पडत, म्हणजे एवढे IT इंजिनियर्स दरवर्षी बाहेर पडत आहेत, म्हणजे पासआउट होत आहेत की त्यांना जॉब मार्केटमध्ये सध्या जॉब मिळवणे हे थोडंसं कठीण झालेलं आहे. त्यामुळे डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांच्या कम्पेअर जर तुम्ही डिग्री केलेल्या विद्यार्थ्यांबरोबर तर कम्पेअर केलं तर डिग्री केल्यानंतर जॉब मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण कंपनीसुद्धा अशा विद्यार्थ्यांना प्रिफर करत आहेत ज्यांनी डिग्री केलेली आहे आणि ज्यांचं स्किल सेट थोडंसं जास्त आहे, ज्यांच्यावर कमी मेहनत घ्यावी लागेल. म्हणजे जर तुम्ही जॉब शोधायला मार्केटमध्ये गेलात तर कंपनीला सुद्धा तुमच्यावर मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला सुरुवातीला काही गोष्टी शिकवाव्या लागतील. याचमुळे काय होईल, कंपनीज ज्या असतात, ज्या ऑलरेडी ज्या मुलांचे स्किल सेट जास्त असतात, ज्या मुलांना कोडिंगविषयी नॉलेज जास्त असतं, त्या विद्यार्थ्यांनाच प्रेफर करतं. त्यामुळे जर तुम्ही डिप्लोमा आणि डिग्रीनंतर जॉब शोधू इच्छित असाल तर डिग्रीच्या विद्यार्थ्यांना जॉब मिळण्याचे चान्सेस सर्वात जास्त असतात. तेच जर तुम्ही सॅलरीचा विषय जर आपण काढला तर सॅलरीसाठी डिप्लोमापेक्षा डिग्रीनंतर सॅलरी नेहमी जास्तच असते. तसेच करिअर ग्रोथसुद्धा डिप्लोमानंतर खूप स्लो तुमची होऊ शकते. तेच डिग्रीनंतर तुमची करिअर ग्रोथ होण्याचे चान्सेस खूप फास्ट आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही पाहिलं डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये हा फरक तुम्हाला पाहायला मिळेल. तेच जर अशा गोष्टी मी सांगणार आहे आता
की तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नसतील डिप्लोमा आणि डिग्रीबद्दल, त्या म्हणजे डिप्लोमा जर तुम्ही खरंच तुम्हाला कम्प्युटर क्षेत्रामध्येच यायचं असेल तर तुम्ही नक्कीच डायरेक्ट डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकता, त्याचा तुम्हाला फायदा होईल. जर तेच तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं तर तुमचं कोर्सेस जास्त वाढेल, तुमचा खर्च जास्त होईल, या सर्व गोष्टी तिथे पाहायला मिळतील. त्यामुळे जर तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेतलं तर चांगलं असेल. आणि ॲडमिशन घेण्यासाठी जे कॉलेज निवडाल, कॉलेज नेहमी चांगलं असलं पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला प्लेसमेंट मिळण्याचे चान्सेस जास्त असतील. याच कॉलेजला तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. आता तुमच्याकडे समोर प्रश्न असेल की तुम्ही डिग्रीला किंवा डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ऑलरेडी तुमची 12वी झाली असेल आणि तुम्हाला खूप चांगले मार्क पडलेले असतील तर तुम्ही ऑफकोर्स तुम्ही डिग्रीलाच ॲडमिशन घेणार असाल. परंतु जर तुम्ही 12वी नंतर तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही, कारण तुम्हाला पर्सेंटेज कमी आहे, CETला मार्क वगैरे कमी मिळालेले आहेत, या कारणामुळे तुम्हाला चांगलं कॉलेज मिळत नसतील. परंतु जर तुम्हाला एखादं डिप्लोमा कॉलेज चांगलं मिळत असेल तर नक्कीच तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घ्या. डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन भेटेल आणि डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला डिग्रीला सुद्धा ॲडमिशन भेटेल. या प्रोसेसमध्ये तुमचं फक्त 1 वर्ष जास्त जाईल. परंतु जर तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्येच करायचं हे चांगलं कॉलेजच पाहिजे असेल तर या गोष्टी तुम्हाला तिथे पाहाव्या लागतील. तर अशा प्रकारे आपण डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये जर तुम्हाला कम्प्युटर किंवा IT इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर IT डिप्लोमामध्ये फरक पाहायचा असेल तर आपण सध्या या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. अजून काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा, आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ नक्कीच बनवूया. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच माहितीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.